नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदाच्या ग्रुप ए च्या वॅकन्सी झाल्या होत्या 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्याची एक्झाम जी झाली होती ती झाली होती फेब्रुवारी 2026 मध्ये. म्हणजे तब्बल वॅकन्सी आल्यानंतर 26 महिन्यानं त्याची एक्झाम झालेली आहे. राईट, ते ग्रुप ए पदाचं होतं. 123 जागा होत्या. त्यानंतर 133 जागांसाठी ग्रुप बी चे पद आले. ते प्राचार्य, उपप्राचार्य, गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजचे आणि जे हेडमास्टर आहेत टेक्निकल स्कूलचे, प्री वोकेशनल स्कूल्स वगैरे ते आपण म्हणतो, त्यांचे जे हेडमास्टर आहे त्यांच्यासाठी जे ग्रुप बी ची पोस्ट आहे एमपीएससी थ्रूच ही जाहिरात आलेल्या होत्या. आता विषय असा आहे की ही जी ग्रुप बी ची ही जाहिरात आलेली आहे ती 2025 मध्ये आली. राईट, आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की सर आता एक्झाम कधी होईल. ग्रुप ए ला असंच झालं. म्हणजे मुलांनी इथपर्यंत अफवा उठून दिली होती की एक्झाम कॅन्सल होणार. राईट, आता बरेच मुलं असे मनानं नाही करत, बरेच बाकीचे जे आउटसाइड फॅक्टर्स आहेत ते सुद्धा याला कारणीभूत होते. पण त्याची ही एक्झाम झाली. या ज्या एमपीएससीच्या कॅलेंडर मध्ये नसलेल्या एक्झाम्स असतात ना, यांच्यामध्ये डिले हा खूप कॉमन असतो. राईट, आता आपली ग्रुप बी साठीचं जे आहे ते एक प्रसिद्धी पत्रक एमपीएससी मार्फत आलं. काय प्रसिद्धी पत्रक? तर जेव्हा याची जाहिरात आलेली होती राईट ग्रुप बी साठीची, त्याच्या निवड प्रक्रियेमध्ये असं लिहिलेलं होतं की थेट इंटरव्ह्यूचा वगैरे असा उल्लेख केलेला होता. जर यदा कदाचित ऍप्लिकेशन फॉर्म हे जास्त आले तर आम्ही लेखी परीक्षा घेऊ असं सांगितलेलं होतं. काय असतं की एमपीएससी जेव्हा जेव्हा एखाद्या लेखी परीक्षेचा प्लॅन करते तेव्हा त्या लेखी परीक्षेबद्दल तुम्हाला थोडंसं अवगत केलं जातं. राईट, आणि याबद्दलच एक प्रसिद्धी पत्रक आलं. ते प्रसिद्धी पत्रकही आपण बघणार आहोत आणि एक अनुमान किंवा कमीत कमी किती दिवस आपल्याला तयारीसाठी मिळू शकतात याचा एक आपण अंदाज घेणार आहोत. ओके, तत्पूर्वी ग्रुप बी ची तयारी करण्यासाठी आपली एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. पूर्णपणे ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बॅच होती, पण काही पोर्शन कव्हर झाला, काही पोर्शन कव्हर व्हायचा आहे. त्यामुळं जे पोर्शन कव्हर झाला त्याच्या रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. जो पोर्शन कव्हर व्हायचा बाकी आहे तो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होईल. तुम्हाला हँडआउटच्या फॉर्मॅटमध्ये A4 साईजच्या नोट सुद्धा अवेलेबल होतील. ग्रुप ए ला पूर्ण पेपर जवळपास आपल्या इग्नाइटच्या नोट्स मधूनच आलेला होता. त्या लेवलला शिकवलं जातं. रिव्हिजन सिरीज वगैरे कंडक्ट केली जाते, टेस्ट सिरीज कंडक्ट केली जाते. राईट, तर आपला हा पूर्ण कोर्स आपल्या ऍपवर अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला सर्वच काय मिळणार, म्हणजे तुम्हाला इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स आहेत. राईट, त्याचसोबत तुमचे एक्सपर्ट फॅकल्टी, आता ज्यांनी ग्रुप ए ला शिकवलं तेच सर्व फॅकल्टी आता ग्रुप बी ला सुद्धा शिकवत आहे. पीडीएफ त्या फॉर्मॅटमध्ये हँडआउट्स आहेत, नोट्स अवेलेबल आहेत. राईट, ज्यांना तुम्ही प्रिंट करू शकता. मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेटवर तुम्हाला कोर्स बघता येतो. अनलिमिटेड लेक्चरचा ऍक्सेस आहे. सुपर क्रॅश, पॉवर रिव्हिजन सिरीज, म्हणजे जे टॉपिकला आपल्याला 6-7 लेक्चर लागले अशा टॉपिकला आपण 1-2 लेक्चर मध्ये सुद्धा रिवाइज करून घेतो. त्याचसोबत फुल लेंथ आणि चॅप्टर वाईज टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आता येऊ, जी आपली ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती ना, त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये निवड प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर दिलेली होती. या सिलेक्शन प्रोसिजर मध्ये पहिलाच पॉइंट होता, प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. म्हणजे यांनी काय दिलेलं होतं की डिग्री, डिप्लोमा लागतो, त्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स दिलेला होता. राईट, तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात याचा अर्थ तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल असं नाही. क्लिअर, म्हणजे पहिला प्लॅन काय असतो की ऍप्लिकेशन कमी आले थेट मुलाखत घेऊन सिलेक्शन देता येतं का, हा एमपीएससीचा प्लॅन असतो. पण ऍप्लिकेशन जास्त आले तर त्याची छाननी करावी लागते आणि त्या छाननीसाठी लेखी परीक्षा होते. जे की दुसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी म्हटलं, जाहिरातीला अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे चाळणी
परीक्षेद्वारे मुलाखतीस प्राप्त उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. म्हणजे त्यांनी लेखी परीक्षा घेणार. जर अर्ज जास्त आले तर पुन्हा जी लेखी परीक्षा घेतली जाते त्या लेखी परीक्षेचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क याच्यावर फायनल सिलेक्शन होतं. क्लिअर. तर आता यांनी काय प्रसिद्धी पत्रकामध्ये, आता बऱ्याच जणांची चर्चा होती नवीन आलं मग जाहिरात बिलकुल कधी लगेच एक्झाम होणार का, 1-1.5 महिन्यात एक्झाम होणार का, त्यासाठी हे घेतोय. नाहीतर ते तर मी तुम्हाला ऑलरेडी अगोदरच सांगितलं की लेखी परीक्षा होणार आहे, राईट. आणि एमपीएससी मार्फत याचा सिलेबस पण आलेलाच होता. त्यामुळे लेखी परीक्षा होणार हे काय नवीन सांगायसाठी मी तुमच्या पुढे आज आलेलो नाहीये. मेन कन्फ्युजन काय आहे की लगेच एक्झाम होऊ शकते का, मागच्या अनुभवावरून सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सांगतो. आता बघा विशिष्ट हे कधीच आहे, 4 जूनचं आहे. हे 4 जूनचं प्रसिद्धी पत्रक आहे. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरती करिता आयोजित चाचणी परीक्षांबाबत. क्लिअर. विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरती करिता प्रसिद्ध जाहिरातीला अनुसरून खालील संवर्गाकरिता चाचणी परीक्षा आयोजित करण्यात येईल. म्हणजे एमपीएससी न ऑफिशियली जे कन्फ्युजन होतं हे एक प्रोसिजरचा भाग आहे. मागच्या वेळेस ग्रुप ए ला असं आलं होतं प्रसिद्धी पत्रक, त्यांनी क्लिअर याच्यातून सांगितलं की एक्झाम होणार आहे, कुठल्याही या त्या उहापोह मध्ये राहू नका, राईट. एक्झाम होईल. क्लिअर. आता याच्यामध्ये आपली जाहिरात 120/2025 याच्यामध्ये काय म्हटलं, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग. जाहिरातीचा नंबर दिलेला आहे. मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, ओके, गट ब व इतर पदे. इतर पदेमध्ये बाकी आले, प्राचार्य उपप्राचार्य तुमचे सर्व आलेले आहे. ओके. तर याची किती, 120/2025. बाकी ही जे जे पदांसाठी होणार आहे ना एक्झाम, त्या सगळ्या पदांबद्दल यांनी सांगितलेलं आहे. आता हे आलंय की जाहिरात जी आली होती त्याची एक्झामच होणार, हे क्रिस्टल क्लिअर आहे, एमपीएससी मार्फत कळवलं गेलेलं आहे. मग लगेच होणार का, लगेच होणार का? बघा, मला नाही वाटत की ऑगस्टच्या अगोदर एक्झाम काही होईल. ऑगस्टच्या अगोदर व्हायची एक्झामचे चान्सेस मला कमी दिसतात. आता तुम्ही म्हणाल सर किती वेळ लागू शकतो, वेळ तर कितीही लागू शकतो, राईट. जसं की मागच्या वेळेस तुमचं नोटिफिकेशन, राईट, मागच्या वेळेस जे होतं मागच्या वेळेस 10 जानेवारी 2025 ला असं प्रसिद्धी पत्रक आलं होतं, राईट. कितीला, 10 जानेवारी 2025 ला. त्यानंतर तब्बल 1 वर्षानं म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 ला तुमची एक्झाम झाली. कधी, 18 फेब्रुवारी 2026 ला. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीने एक्झाम झाली. त्यामुळे मॅक्झिमम लिमिटचं काही नाही आहे, आपल्याला मॅक्झिमम लिमिटचा आजच्या घडीला विचार नाही करायचा, राईट. मॅक्झिमम लिमिटचा जर विचार केला तर तुमच्याकडून तेवढी एनर्जी येणार नाही प्रिपरेशनला. त्यामुळं हे लक्षात घ्या की आपल्याला मिनिमम लिमिटचा विचार करायचा की बाबा ऑगस्ट पर्यंत मला पूर्णपणे तयार होण्यासाठी प्रयत्न करायचा. मग राहतो कुठला, तर जून बऱ्यापैकी पूर्णच राहिल्यासारखं आहे, 2-3 दिवस झाले. जुलै, राईट. आणि ऑगस्टची एंडिंग असू शकते, तर ऑगस्ट. असे 3 महिने तर माझ्या हातात आहे. 90 दिवसाचा हा कालावधी आहे. या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये मी प्रॉपर प्रिपरेशन करेन. आता बऱ्याच जणांचं असं होतं की सर ग्रुप एचा अनुभव आहे, मला लोकांनी 1-1, 1.5 वर्ष अगोदर प्रिपरेशन चालू केलं, राईट. पण त्यांच्या एक्झाम निघाल्या नाही. ज्यांनी 3-3 महिने अगोदरच केलं तर एक्झामच्या तयारी, त्यांच्या एक्झाम निघाल्या. तुम्ही एक्झामच्या कालावधीपर्यंत स्वतःला कसं टिकवून ठेवता याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन हे अवलंबून असतं. क्लिअर. तुम्ही किती वर्षापासून तयारी करायला काही डझंट मॅटर. क्लिअर. तुम्ही एक्झाम पर्यंत तुम्हाला स्वतःला कसं टिकवायले हे महत्वाचं आहे. आता या 3 महिन्यामध्ये तुम्ही फुल फ्लेश एनर्जी देऊन याच्या मागे जर लागला तर तुमचं सिलेक्शन होईल. पण याच 3 महिन्यामध्ये पुढच्या जर एक्झाम ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबर मध्ये झाली तर सांगतोय मी तुम्हाला, नाहीतर एक्झाम व्हायची पुढच्या वर्षाच्या शेवट म्हणजे या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला. तर मध्ये विसरून गेले, मध्ये प्रिपरेशनच केलं ना, असं होऊ देऊ नका. कंटिन्युअस स्वतःला मेंटेन करून ठेवा प्रिपरेशनला, राईट. एक्झाम होणार याच्यात काही डाऊट नाही. फक्त या एक्झाम थोड्यासा डिले होतात आणि काही प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट आपण जाणून घेतले पाहिजेत की बाबा हे असं होतं. मग तुमचं बऱ्याच जणांचं म्हणणं राहतं की सर तुम्ही काय प्रयत्न करणार. आम्ही सर्व प्रयत्न करायचे ते करत असतो, पण विषय कसा येतो की एमपीएससी त्यांच्या धोरणानुसार चालतं, राईट. आपण म्हणतो त्यानुसार प्रत्येक गोष्ट होतेच अशी नाही. तुम्ही तुमचं प्रिपरेशन थोडंसं प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून करा.
एक्झामला किती कालावधी मिळू शकतो ते ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचा सिलेबस पूर्ण संपवायचा प्रयत्न करा प्रिपरेशनचा, राईट. 1-2 रीडिंग ऑगस्ट पर्यंत कमीत कमी झाल्या पाहिजेत. पुढे एक्झाम गेली तर तुम्हाला ऍडिशनल बोनस टाइम मिळतो असं समजून त्याचं मॅक्झिमम रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करत जा, राईट. एक्झामचा पॅटर्न सिलेबस एमपीएससीच्या साईटवर आला, आपल्या कोर्समध्ये सुद्धा आहे, फ्रीली डाउनलोड करू शकता. एमपीएससीच्या साईटवर आता सापडणं थोडंसं मुश्किल झालं तर इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या कोर्समध्ये जा, आयटीआय प्रिन्सिपलच्या, त्याच्यात तुम्हाला हे पीडीएफ वरच सर्वात मिळून जाईल, राईट. 100 क्वेश्चन येणार आहे, 200 मार्काचा पेपर असेल, 1 तासाचा कालावधी असते, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 1/4 निगेटिव्ह म्हणजे एमसीक्यू टाईपचा पेपर आहे, राईट. तुमचे 20 चॅप्टर जे क्लास 1 ला होते तेच 20 चॅप्टर तुमच्या सिलेबस मध्ये असणार आहेत क्लास 2च्या. फक्त वरचा हा जो मथळा होता ना, इथं ग्रुप ए होतं तर आता ग्रुप बी लिहिलं, बाकी काही फरक केलेला नाही. ग्रुप एच्या आणि ग्रुप बीच्या सिलेबस मध्ये हे 20 टॉपिक्स आहेत, राईट. 20 टॉपिक्स कव्हर करायला शिकवायलाही वेळ लागतो, समजलं तर लवकर तुमचं प्रिपरेशन होऊ शकतं, राईट. 3-3 महिन्यामध्ये लोकांनी एक्झाम काढलेल्या आहेत, तुमचीही निघू शकते. 3 महिन्यामध्ये म्हणजे चांगला टाइम द्यावा लागेल, त्या 3 महिन्यामध्ये चांगलं प्रॉपर समजून अंडरस्टँडिंग न प्रिपरेशन करावं लागेल. व्यवस्थित प्रॉपर कंटेंट आपल्याकडे आहे तेवढं फॉलो करा, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. हा सिलेबस आलता तुमचा 20 मार्च 2026 ला, राईट. त्यामुळे या सिलेबस नुसार प्रिपरेशन करायला ऑगस्ट पर्यंतचा तरी टाइम तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. एक्झामच्या 1 महिना अगोदर तुम्हाला एक्झामच्या डेट माहित होता, तोपर्यंत कोणालाही डेट माहिती होण्याची प्रश्न येत नाही. क्लिअर आहे? ओके. काहीही डाऊट्स असेल तर पुन्हा एकदा मलाही कॉन्टॅक्ट करू शकता, अकॅडमीलाही कॉन्टॅक्ट करू शकता. आपली ग्रुप बी साठीची जी बॅच आहे त्या बॅच बद्दलचाही चांगला प्रॉपरतेनं विचार करू शकता, ओके. आणि ती बॅच तुम्हाला नक्की प्रिपरेशनला हेल्प करेल. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.